हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सुरुवात झालेली आहे म्हणता येईल. अगर करूया. तर चला, इथं आज म्हणजे मला एक कमेंट आली की 36चा ब्लाऊज कटोरी माप टाका म्हणून. तर ते माप टाकायला ना माझा सध्या तो पांढरा जो पेपर आहे तर तो पेपर संपला आहे आता. कारण न्यूजपेपर आहेत भरपूर, पण पेपरवर जर माप टाकलं ना तर ते व्यवस्थित ओळखायला येत नाही. त्यामुळे सफेद कलरचा म्हणजे एकदम सफेदवाला पाहिजे. जसं की म्हणजे सफेद जर पेपर असेल ना तर व्यवस्थित माप लक्षात येतं परी काढलेलं. त्यामुळे मी माप काढलं नाही अजून. तर ते जेव्हा तो पेपर आणेल ना तर तेव्हा नक्की माप काढेल. तर तोपर्यंत ना आता इथं ना ऑनलाईन मागवलेला घागरा आहे हा बघा. म्हणजेच पूर्ण साडी टाईप आहे, खाली अशी नक्की आहे, पूर्ण पांढरी आहे. साऊथ इंडियन टाईप हा ड्रेस आहे. तर पहिल्यांदा ना ह्याच्यावरचं ना ब्लाऊज शिवून नेलं माझ्याकडून त्या कस्टमरनं. आणि नंतर त्यांना अर्जंट पाहिजे होतं लग्नाला, त्यामुळे ब्लाऊज शिवून दिलं. पण घागरा शिवायचा राहिला होता, तर तोच आत्ता घागरा आणून टाकला आहे माझ्याकडे शिवायला. तर आता मला हा घागरा शिवायचा आहे. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू घागरा कसा शिवायचा, काय शिवायचा. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर आलं ना तर माणसाला लवकर लक्षात येत नाही की कसं शिवावं. तर तुम्हाला मी ऑनलाईन जसा घागरा आहे तसा फोटो पण टाकेल थंबनेलला वरी. तेव्हा तुम्हाला समजेल की तो घागरा कसा शिवला आहे. तर इथे बघा पूर्ण कपडा साडी टाईप आहे असा. हे बघा. तर ह्याचा ना वरी लांबीला जास्त होत होता कपडा हा, त्यामुळे मी एवढीच पट्टी कापून काढली. एक 2 इंचाची पट्टी असेल ही, 2 इंचाची पण नसेल, 1.5 इंचाची पट्टी असेल. हे बघा, एवढीच पट्टी मी कापून काढली ह्या घागऱ्याची, कारण मोठा होईल त्यासाठी. स्कर्ट टाईप आपल्याला हा घागरा शिवायचा आहे. तर चला, मी शिवताना तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर काही नाही, जसं आहे तसाच ठेवायचा आहे. फक्त आपल्याला ह्याला चुना टाकायचा आहे आणि ह्याला वरी नेप्याला कपडा नेप्याचा संपला आहे. तर हा बघा, मी ब्लाऊजचा कपडा काढला आहे. हा ब्लाऊज आहे असं माझ्याकडे कस्टमरचं आलं होतं शिवायला, तर त्याचाच कपडा मी ह्या घागऱ्याला वापरणार आहे. कारण ह्या नक्कीला थोडाफार सूट होतो असा नक्कीचा कपडा पाहिजे होता वरी नेपाला लावायला. म्हणजेच 3 बोटाची पट्टी पाहिजे असते आपल्याला हुकपट्टी बनवण्यासाठी. तर ती नाही आहे, त्यासाठी मी हा कपडा वापरणार आहे. तर हा बघा, हा सुद्धा एवढे तुकडे काढलेत ना छोटे छोटे, कारण हा कपडाच नव्हता. त्यामुळे ॲडजस्टमेंट केली आहे, बारीक तुकडे काढलेत. कारण पूर्ण ब्लाऊज होऊन नंतर मग मला याला कपडा काढायचा होता. तरी बघा किती छोट्या पट्ट्या आहेत. तर एवढ्या छोट्या पट्ट्या आता मला ॲडजस्ट करायच्या होत्या. आणि नंतर ह्या स्कर्टला नेपा बनवायचा आहे. तर म्हणलं चला तुम्हाला पण म्हणजे थोडाफार फायदा होईल तुमचा पण. जेव्हा कपडा कमी पडतो ना तेव्हा नेमकं काय करायचं असतं तर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना तर त्या ब्लाऊजचे जे चिंदे असतात ना तर ते असं पोतं भरून ठेवायचं. हे बघा, मी असं पोतं भरून ठेवत असते चिंध्या पूर्ण. म्हणजे कोणती वस्तू कामाला येईल सांगता येत नाही. एखाद्या वेळेस ब्लाऊजला पण असे तुकडे कमी पडतात, मग आपल्याला थोड्यासाठी ब्लाऊज गिरायकाचं कस्टमरचं महागारी द्यावं लागतं. असं जर चिंध्याचं ठेवलं ना आपण तर आपल्या उपयोगाला येतं. आणि त्या वस्तू ज्या आहेत तर आपल्या कामाला येतात असे तुकडे वगैरे काढून. त्यासाठी मी चिंध्या सहसा घालवत नाही लवकर. जास्त जर झाल्या तर मग उशा भरत असते मी. ते उशी पण एखाद दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण मला एका कस्टमर खूप वेळ झालं सांगितलं आहे त्यांना लोड शिवायचा आहे. तर ती लोड जेव्हा मी शिवेल ना तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल मी चिंध्याचा लोड शिवायचा तेव्हा. तर चला, आता आपल्याला घागरा शिवायचं, तर आता घागऱ्यापुरतंच बोलू आपण. तर चला, मी शिवताना तुम्हाला दाखवते. आता दाखवले तुकडे जोडून घेतले. सेल्फीमध्ये बोलले पण थोडं तुकडे जोडून ॲडजस्ट केले म्हणून. साडी अशी थोडी एक हातात दाखवली. आपल्याला याचा घागरा शिवायचा आहे. तर जे कंबर 42 इंचाची कंबर आहे. तर जोपर्यंत 42 इंच येत नाही ना तोपर्यंत आपल्याला गुड्या टाकायच्यात. ते म्हणजे कमरेची रुंदी बघून गुड्या टाकायच्यात आपल्याला. तर आधी गुड्या टाकून घेऊ आणि नंतर कंबर मोजून घेऊ. कपडा सोडलाय मी शिवायला आणि तिथून गुड्या घ्यायला चालू आहे. तर गुड्या कशा घ्यायच्यात आपल्याला 3 बोटाचं अंतर यावं अशा हिशोबाने गुड्या घ्यायच्यात. तर हे बघा 3 बोटाचं अंतर आहे आणि अशा हिशोबाने मी आता गुड्या घेणार आहे. आणि ह्याच्या जे गुड्या आहेत ना म्हणजे त्याच्या चुन्या आहेत ना तर चुन्या फक्त एक साईडलाच आहेत. कारण मी तुम्हाला फोटो टाकते, मग अशी म्हणलं मी फोटो टाकते.
तर त्या फोटोवर पण तसंच आहे, एक साईडनंच चुना आहेत. त्यामुळे मी जसं त्यांनी मला फोटो पाठवला आहे तर तसंच शिवायला घेतले. तर नंतर आपण जे चुन्या टाकल्यात ना, तर ह्याच्यावर त्यांना इस्त्री मारायची आहे. त्यामुळे आपल्याला चुन्या व्यवस्थित अशा मारायच्या आहेत. त्यावर पण चुन्या अशा उतराव्यात. त्यामुळे तर हे बघा 3 बोटाच्या अंतरानंच मी चुन्या घेतल्यात. हे बघा 3 बोटाचा अंतर बसतोय प्रत्येक चुनीला. अशा हिशोबानं चुन्या घ्यायच्यात आपल्याला. तरच आपला हा घागरा चांगला दिसणार आहे व्यवस्थित. आपण जर कशा बी जर चुन्या घेतल्या ना तर ते व्यवस्थित नाही वाटणार. तर हा घागरा म्हणजे घागऱ्या साडीवरचा असल्यासारखा आहे. त्यामुळे ह्याच्या चुना मस्तच टाकाव्या लागणार आहेत. शिवतो ना तर पर्कलच्या चुन्या कशा असतात तर छोट्या छोट्या असतात पर्कलच्या चुना. वरून दुमडायचं आपल्याला, शिवायचं, वरून लावायचं आणि वरच्या साईडनं म्हणजेच सवाच्या साईडनं यायला पाहिजे दुमडलेलं. त्यामुळं उलटी करून ठेवायची, हाय उलटी बाजू आणि इकडून ठेवायची फक्त नेप्याचा. चला हा ना थोडा अर्जंट आहे, मला बोलायला टाईम नाही कारण 5च मिनटामध्ये द्यायचे आहे फक्त. 5 मिनटामध्ये कारण आता मला फोन आला होता त्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूट केला नाही, थोडासाच केला एवढं. अर्जंटमध्ये शिवाय लाईट सारखं जायली लाईट काय राहिला गेली त्यामुळे राहिलंय. पुरीला गावाला जायचं आहे हा घागरा घेऊन. त्याच्यावरचं ब्लाऊज मागं शिवलं होतं 6 महिन्याखाली आणि आता हा घागरा आलाय माझ्याकडे शिवायला. 6 महिने झाला असेल त्याला. एक लेवलमध्ये म्हणजे ह्याच्या चुरा टाकल्यात आपण. आता कपडा कमी पडायला लागला, आता तुकडा जोडावा लागला. इथूनच हे करायला पाहिजे होतं मी. कुठं इथे चुना जास्त पडतात की का इथं. हा बघा लिपा लावून घेतलाय. आता हा दुमडून घ्यायचा. हे बघा आता इथं थोडासा कपडा दुमडायचा. तुम्हाला जर असा येत नसला तर टिप मारून घ्या अगोदर आणि नंतर दुमडा. पण मी आता एवढा डबल कुटाणा करणार नाही कारण तुम्हाला आत्ताशीच म्हणलं की 5 मिनटात न्यायला येणार आहे पोरगी. त्यामुळे आता मला उद्या जायचं आहे गावाला. आता अजून 1-2 ब्लाऊज आहेत अर्जंट. ते बघा तिथं कट करता मी बसले. कट करायला चालू होतं माझं. मध्येच ह्या कस्टमरचा 3 वेळेस फोन आला आहे बघा, झालं की नाही म्हणून. त्यामुळे आता हे अर्जंटमध्ये द्यायचे अगोदर. माणसाला वाटतं घरचं काम पण घरचं कामसुद्धा एवढं टेन्शनचं आहे ना. बाहेरचं तरी काम करून आल्या माणूस संध्याकाळी तरी निवांत झोपू शकते, पण घरचं काम हे असं आहे ना, एकतर हात बसणं आणि काम दिसणं म्हणल्यासारखं काम ह्या कामाचं. काम आहे, सावलीला काम आहे असं वाटतं प्रत्येकाला. मला गावाला जर जायचं म्हणलं ना तर कंप्लीट संध्याकाळी 12-1-2 वाजेपर्यंत शिवत बसावं लागतं. तेव्हा दुसऱ्या दिवशी मला गावाला जायला तोपर्यंत गावालाच तर मला कुठं जाता येत नाही, असं काम आहे. बाहेरचं काम असल्यावर तरी माणूस सुट्टी तरी घेऊ शकतं कमीत कमी, पण ह्या कामाला सुट्टी पण घेता येत नाही. ज्यांना शिवण क्लास येत नाही ना त्यांना वाटतं की खरंच शिवण क्लास शिकायला पाहिजे, किती छान आहे, असं तसं वाटतं की मला ब्लाऊज शिवायला येत नाही, त्यांना कसं शिवायला येतात. पण शिवल्याच्या नंतर कळतं माणसाला. नंतर वाटतं की उगाच शिकले नसते तर बरं झालं. चला बोलत माझा घागरा शिवत होत आलाय. आता फक्त एक टिप मारायचे एवढंच राहिलंय. आता बोलत ना कसे काम होतात लवकर कळत नाही माणसाला. आळस जरी आला नाही कोणी बोलायला असलं ना तर माणसाचं बोलत आळस निघून जातो आणि आपलं काम पण फास्टमध्ये होतं.
झालं आता थोडंसंच राहिलं आहे. मला हे झालं ना लगेच कस्टमरला फोन करायचे घेऊन जा म्हणून. ह्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना ते पण एवढं अर्जंट शिवून दिलं होतं ना मी. संध्याकाळी 9 वाजता ब्लाऊज आणून टाकलं होतं त्यांनी आणि सकाळी 6 वाजता त्यांना हे ब्लाऊज दिलं तर मी ह्याच्यावरचं, म्हणजे ह्या घागऱ्यावरचं ब्लाऊज. आणि आता हा पण घागरा अर्जंटच आला त्यांचा. असं चला असतं गिरायकाचं कधीतरी द्यावं पण अर्जंट दिलं ना तर जरा भारी वाटतं. आपलं पण जरा क्रेडिट राहतं. जरा काय मला तसं तर देणं होत नाही. बऱ्याच गिरायकाचं माझ्याबद्दल गैरसमज होते प्रत्येक कस्टमरचा, लवकर देत नाही म्हणून. पण एखाद्याचा एवढा फास्ट जातं ना ब्लाऊज, त्यांनी आता आणून दिलं ना तर सकाळी लगेच त्यांना भेटतं. आणि एखाद्यानं जर निवांत 6-6 महिने ब्लाऊज माझ्याकडे अडकून राहतात त्यांचे. एकदा तर एकेका कस्टमरचं ब्लाऊज सापडत सुद्धा नाही, एवढ्या दिवस लागतं एकेकाचं द्यायला. त्यामुळे मग कस्टमर मग कंटाळून जातात, ब्लाऊज लवकर मिळत नाहीत म्हणून. लक्षदीप हे बघा नेपा छोटाच झालाय कारण कपडाच नव्हता जास्त, कपडाच खूप छोटा होता त्यामुळे नेपा पण छोटाच झाला. शिवून घेते, एवढं शिवलं का झालं. झाला तेवढी स्टिप मारायची राहिली. तर तुम्ही बघितलंच की माझा घागरा तयार झाला आहे आणि शिवायला किती सोपा आहे. ऑलरेडीच कपडा होता, फक्त वरून मला 4 इंचानं कट करावं लागलं आणि नंतर चुना टाकून नेप्याचा कपडा वापरून मला शिवावं लागलं घागरा. खूप सोपा होता. तर तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय, व्हिडिओला एंड करते इथेच.